भारत आणि श्रीलंका दोन वेगळे देश, पण श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान हे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कांढव बंगल्याची प्रेरणा घेत बांधले गेले असे सांगितले जाते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण या बंगल्याचा इतिहास तितकाच रंजक आहे. सन 1903 मध्ये कापूस व्यापारी कृष्णाजी कांढव यांनी हा भव्य बंगला तब्बल 3.5 लाख रुपये खर्च करून उभारला. त्या काळात सोन्याचा भाव अवघा 17 रुपये तोळा होता. या वास्तूचे भव्य सौंदर्य पाहून इंग्रज इतके प्रभावित झाले की येथील कुशल कारागिरांना तत्कालीन सिलॉन म्हणजे आजचे श्रीलंका येथे नेऊन याच धर्तीवर एक राजेशाही इमारत उभारण्यात आली असल्याचे बोलले जाते. पुढे तीच वास्तू श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांच्या अधिकृत निवासस्थानाचा भाग बनली. कापसाच्या व्यापारासाठी आलेले कृष्णाजी कांढव यांनी मुंबईची पोर्तुगीज स्थापत्यकला बघून 1899 ला बंगल्याचे काम सुरू केले. या बंगल्याच्या बांधकामात 8 फूट खोल पायामध्ये शिशाचा थर, ब्रह्मदेशातील एकसंध सागवानी खांब, इटालियन मार्बलची फरशी, राजस्थानचे नक्षीकाम आणि काठेवाडच्या कारागिरांचे अप्रतिम कौशल्य पाहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वारावरील ओतीव बिडाचे प्रचंड खांब आजही या वैभवाची साक्ष देतात. नमस्कार, मी अमोल रघुवंशी. आपण आलेले आहोत वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामध्ये. कारंजा शहरामध्ये कन्नव यांचा बंगला, आश्चर्यचकित करणारा असा बंगला, श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षाचा बंगला, कारंजाच्या कन्नव बंगल्याची प्रतिकृती. आपल्याला विश्वास बसेल का? नाही ना? तर चला पाहूया कसा आहे हा कन्नव बंगला. आता कन्नव बंगला हे आकर्षणाचा विषय आहे. पर्यटन स्थळ झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला पर्यटनाचा लोकांचा येण्याचा त्रास होतो की आनंद होतो? काय मत आहे? आता त्रास तर म्हणता येणार नाही, पण निश्चितच कसं आहे की प्रत्येकाचं दैनंदिन आणि खाजगी आयुष्य आहे. तर आपण इथे राहत असल्यामुळे त्याचा त्रास म्हणून नाही म्हणता येणार, पण पूर्वकल्पना पूर्वसूचना न देता जर कोणी आलं तर आपलं निश्चित जे काम दिनचर्या असते ती थोडीशी लांबते. त्याचा कुठेतरी पॉज होतो. कोणतरी जसं आपल्याला एक नवीन माहिती म्हणून देता येईल, जसं तुम्ही म्हणाले की कोण येऊन गेलं ते पंजाबराव देशमुख जे आहे, तर पंजाबराव देशमुखांचं पूर्ण लहानपण आमच्या घरात झालं आणि त्यांचं जे काही खर्च म्हणजे शैक्षणिक त्यांना जे काही खर्च लागत होता तर तो बराचशी त्यांना त्या पद्धतीची मदत आमच्या पूर्वजांकडनं झाली. ते परदेशी शिकायला जाताना त्यांना ती जी मदत हवी होती ती माझ्या पंजोबांकडनं झाली. आणि अमरावतीला पंजाबराव देशमुखांच्या विद्यापीठामध्ये तिथे त्यांचं एक म्युझियम आहे. तिथे आपल्या घराण्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी परदेशात पंजाबराव देशमुखांनी परदेशात शिक्षणाला गेल्यानंतर पहिलं पत्र घरच्यांना लिहितात आपल्या मित्राला, म्हणजे आमचे आजोबा जे आहे भगवंतराव कांढव यांना लिहिलं होतं, असं तिथे त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे संस्थेचे बरेचसे लोक इथे आपल्याकडे भेटीला नेहमी येत असतात. आपल्या या बंगल्याला, आपल्या या घरात किती सेलिब्रिटींचे पाहायला लागले आणि किती लोक फ्रीडम फायटर्स आहेत, किती लोक येऊन गेले? तुम्हाला काय माहिती आहे यावर? आता तसं एकदम मूळ आकडा किंवा नावाप्रमाणे तर सांगता येणार नाही, कारण माझ्या जन्माच्या आधीचा हा सगळा काही विषय आहे. तर छान अशी वास्तू आहे जी पूर्ण भारतात एकमेव आहे. तर प्रत्येकाचं मग इथे आल्यानंतर त्यांना पण इच्छा व्हायची किंवा वास्तूला आपण भेट द्यावी. त्यामुळे जसं आपण म्हणत टिळकांचे पाय आपल्या घराला लागले आहेत. लता तिथे लहान होत्या त्यावेळेला रघुनाथ मंगेशकरांचा इथे गायनाचा कार्यक्रम झाला होता, त्या अनुषंगाने त्या पण इथे येऊन गेल्या आहेत. असे बरेचसे नामवंत आणि ख्याती असलेले लोक आपल्या घरी येऊन गेले. आजपर्यंत जितके समजा सेलिब्रिटी आले, महापुरुष आले, शासनाचे लोक आले, यांना तुम्ही मेजवानी केली, यांना तुम्ही जेवण म्हणजे जेवल्याशिवाय तुम्ही पाठवलेलं, तुम्ही एका प्रकारचे अन्नपूर्णाच आहात. आणि तुमचं काय मत आहे? कुणाकुणाला तुम्ही काय काय गाव घातलं आणि कोणी काय तुमच्या हातचं असं त्यांना विशेष वाटलं की ज्यांनी तुमची प्रशंसा? अलका कुबल आणि मच्छिंद्र कांबळे या 2 दिवसाच्या अंतराने ते आमच्याकडे आले होते. तर तेव्हा मी 6 किलोचं पुरण घातलं होतं. 6 किलोचं पुरणसुद्धा मला कमी पडलं. इतकं ते सगळे लोक त्यांच्यासोबतचे सुद्धा यथेच्छ जेवले.
आणि तारीफ करून करून बोटं चोपून 2000 लोकांच्या मॉबमध्ये ते चित्र दाखवलं त्यांनी की अशा प्रकारचं जेवण मी आज माझ्या एका भगिनीकडून जेवणार आणि माझं नाव मग त्यांनी सगळ्यांना सांगितलंच की असं असं आणि इतकं रुचकर जेवण होतं, इतकं छान आदरातिथ्य केलं, मनापासून जीव घातलं वगैरे. आणि जाताना त्यांनी एक डबाभर वडे आणि एक असं डबाभरून पोळ्या, 21 पोळ्या सोबत ते. तुम्ही आहात गृहिणी, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला या बंगल्याबद्दल माहिती होती का? राजस्थान संस्कृती दडलेली आहे, ब्रह्मदेशाची संस्कृती दडलेली आहे आणि हे कारंजा शहरात आगळं वेगळं भवन एक प्रकारचं आहे आणि किती व्यवस्था आहे, काय विषय आहे? सगळ्यात मेन तर संपूर्ण बंगल्यामध्ये आपल्याकडे अप्रॉक्सिमेट 25 रूम आहेत, 25 खोल्या आहेत. त्या प्रत्येक खोलीला 4 दरवाजे आहेत, एक प्रॉपर व्हेंटिलेशन आणि थंड राहण्याकरता. म्हणजे तुम्हाला असं बाहेर जावं लागणार नाही, आतमध्येच सगळीकडे तुम्ही फिरू शकता मोकळ्याने. आणि ज्या पद्धतीने वापर केलेला आहे, सिमेंटचा कुठेही वापर नाही आहे. चुना, गूळ आणि अशा वेगळ्या वस्तूंचा वापर करून पूर्ण बंगल्याचं बांधकाम केलेलं आहे, ज्यामुळे अतिशय थंड असतो बंगला आतूनसुद्धा. आणि नक्षीकाम खूप सुंदर आहे. त्या पद्धतीने त्यांनी अगदी ज्या म्हणतात ना जुने जसं आपल्या इंजिनियर करतात बांधकाम, तसं त्यांनी एकदम पूर्व नियोजन करून व्यवस्थित पद्धतीने बांधकाम केलेलं आहे, जे आपल्याला क्वचितच बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पिढी दर पिढीने त्याचं व्यवस्थापन म्हणा किंवा बरोबर त्याचं जपून ठेवलेलं आहे, म्हणजे कुठेही त्याला अशी क्षती पोचलेली नाही. हा बंगला केवळ एक वास्तू नाही, तर इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. येथे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, हिराबाई बडोदेकर यांसारख्या महान व्यक्तींची पावले पडली. लहानपणी लता मंगेशकर देखील वडिलांसोबत येथे येत असत. संगीतकार केशवराव भोळे यांना येथील मसालेदार आमटी इतकी आवडली की त्यांनी 10 वाट्या खाल्ल्याची आणि त्यानंतर त्यांचा घसा बसल्यामुळे मैफल रद्द झाल्याची गोष्ट आजही सांगितली जाते. एकेकाळी आंतरराष्ट्रीय कापूस व्यापाराचे केंद्र असलेल्या कारंजा लाडची ही ऐतिहासिक वास्तू आजही विदर्भाच्या समृद्ध वारशाची साक्ष देते. इतिहास, स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वैभव अनुभवायचे असेल तर एकदा तरी कांढव बंगला, कारंजा लाड जरूर पहा. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, वाशिम.